जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे शिवनेरी गड पाहण्यासाठी। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला हा किल्ला पुण्यापासून 98 किलोमीटर अंतरावर असून जुन्नर शहरापासून फक्त 4 किलोमीटरवर आहे। शिवनेरी किल्ला 17व्या शतकात यादवांनी सुमारे 3500 फूट उंच नाणेघाट डोंगरावर बांधला। नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग, या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत होती। यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा। मित्रांनो, आपण आता शिवनेरीच्या महादरवाज्यात आलेलो आहे। हा शिवनेरीचा पहिला महादरवाजा आहे। आपण आता महादरवाज्यातून आतमध्ये चाललेलो आहे। महादरवाजामधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला तिथेच बाजूला पायऱ्या दिसतात। त्या पायऱ्यांवरून आपण वरती गेल्यावर तिथून आपण समोरील प्रदेशावर लक्ष ठेवू शकतो। अशी ही रचना या पहिल्या दरवाजाची आहे। किल्ल्यावर तुम्ही बघू शकता, सर्व ठिकाणी एकदम व्यवस्थित स्वच्छता ठेवलेली आहे। किल्ल्यावर कुठंच तुम्हाला घाण दिसणार नाही। ठिकठिकाणी अशा कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडे बनवलेले आहेत। आपण आता गणेश दरवाजात पोचलोय। हा गडाचा दुसरा दरवाजा आहे। गणेश दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर आपण येऊन पोचतो गडाच्या तिसऱ्या दरवाजामध्ये। या दरवाजाचे नाव पिराचा दरवाजा आहे। मित्रांनो, आपण आत्ता ज्या वाटेने गडावर चाललेलो आहे या वाटेला 7 दरवाजा वाट असे म्हणतात, कारण की ह्या वाटेमध्ये एकूण 7 दरवाजे लागतात, म्हणून या वाटेला 7 दरवाजा वाट असे म्हणतात। पिराच्या दरवाजातून पुढे आल्यावर आपण येऊन पोचतो गडाच्या 4थ्या दरवाजामध्ये। या दरवाजाचे नाव हत्ती दरवाजा आहे। हा दरवाजा यादवांच्या काळात बांधलेला आहे। हत्ती दरवाजातून वर आल्यावर समोर आपल्याला 2 मार्ग दिसतात। एक म्हणजे पायरी मार्ग। पायरी मार्गाने आपण वरती गडावर जाऊ शकतो आणि त्याच्या बाजूच्या मार्गाने आपण शिवाई देवी मंदिराकडे जातो। हा आहे गडाचा 5वा दरवाजा। या दरवाजाचे नाव शिवाई देवी दरवाजा असे आहे। या दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर आपण शिवाई देवी मंदिराच्या परिसरामध्ये पोचतो। शिवनेरी गडावरील या शिवाई देवी मंदिराचे खूप महत्त्वाचे स्थान आहे। आई जिजाबाई जेव्हा शिवनेरी गडावर राहत होत्या त्यावेळी त्यांनी शिवाई देवीला एक नवस केला होता।
की जर मला पुत्ररत्न झाले तर मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवीन. म्हणून जिजामासाहेबांनी शिवाजी महाराजांचे नाव देवीच्या नावावरून म्हणजेच शिवाजी असे ठेवले. गडावर असे ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. थंडगार पाणी आपल्याला गडावर प्यायला भेटते. शिवाई देवीच्या दर्शनानंतर आपण येऊन पोचलो गडाच्या 6व्या दरवाजामध्ये. या दरवाजाचे नाव मेणा दरवाजा आहे. मेणा दरवाजा हा निजामांच्या काळात बांधलेला आहे. सहाव्या दरवाजामधून आतमध्ये गेल्यावर लगेचच आपल्याला 7वा दरवाजा पाहायला मिळतो. हा गडाचा 7वा व शेवटचा दरवाजा आहे. ह्या दरवाजाचे नाव कुलूप दरवाजा असे आहे. कुलूप दरवाजा सुद्धा निजामांच्या काळात बांधलेला आहे. आपण आत्ता अंबरखान्याजवळ येऊन पोचलो आहे. अंबरखान्याचा उपयोग धान्य ठेवण्यासाठी केला जात होता. मित्रांनो, हा समोर जो दिसतोय हा अंबरखाना आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो, हा अंबरखाना आहे. किती मोठा आहे बघा. मित्रांनो, आपण आता गडावर आलोय. तर गडावरील वातावरण तुम्हाला कसं वाटतंय? गडावरती वातावरण एकदम थंड आहे. घरातल्या एसी पेक्षा सुद्धा इथं वातावरण खूप थंड आहे आणि फिरण्यासाठी निसर्गरम्य वातावरण आहे. आणि पहिली गोष्ट, किल्ल्याच्या जी सर्व कडची जी बाजू आहे ती पूर्ण हिरवीगार आहे. आणि सगळ्यात मेन सांगायचं म्हणलं तर इथं प्लास्टिक बंद असं नियोजन केलेलं आहे. जो पण पर्यटक येईल तो पर्यटकांनी जी प्लास्टिक वस्तू आहे ते स्वतः घेऊन जाण्यासाठी तिथं निर्बंध घातलेले आहेत. आणि सगळ्यात मेन गोष्ट सांगायची म्हणजे इथं पहिल्याच्या जे जुन्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आजच्या युगात अंमलात आलेल्या आहेत. आणि त्या काळाच्या जी सर्व काही गोष्टी आणि टेक्नॉलॉजी होती ती आत्ता ह्या किल्ला पाहताना मला ते स्मरणात आले आणि सर्व गोष्टी मला खूप छान वाटतात. ही समोर जी 2 टाके दिसत आहेत ती याचं नाव, एकाचं नाव गंगा आणि एकाचं नाव जमुना आहे. ही जी गंगा जमुना पाण्याची 2 टाकी आहेत, या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी असते.
गंगा जमुना टाके पाहून झाल्यावर आपण तिथून पुढे आल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांचे स्मारक बघायला मिळते. या स्मारकाला शिवकुंज असे म्हणतात. हे स्मारक अलीकडच्या काळात बांधलेले आहे. या शिवकुंजमध्ये आपल्याला जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांची खूप छान मूर्ती बघायला मिळते. या स्मारकाचे दर्शन घेऊन आपण महाराजांच्या जन्मस्थळाकडे निघालो. जन्मस्थळाकडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये एक मस्जिद लागते. मित्रांनो, ज्या गोष्टीसाठी आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो ती म्हणजे महाराजांची जन्मभूमी. आपल्याला समोर जी इमारत दिसत आहे त्या इमारतीमध्येच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. ही इमारत 2 मजली आहे व खालच्या मजल्यावर आपल्या राजांचा जन्म झाला होता आणि त्या खोलीमध्ये आपल्याला महाराजांचा पाळणासुद्धा बघायला मिळतो व महाराजांची एक सुबक मूर्तीसुद्धा तेथे ठेवलेली आहे. मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी आपल्या महाराजांचा जन्म झाला होता. आतमध्ये तुम्ही बघू शकता महाराजांचा पाळणा आहे व तिथेच एक महाराजांची सुबक मूर्ती बसवलेली आहे. इथेच दरवाजाच्या बाजूला ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्यांवरून आपण वरती गेल्यावर आपण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन पोचतो. महाराजांचे जन्मस्थळ पाहून झाल्यावर आपण तेथून बाहेर आलो व तेथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला बदामी टाके पाहायला मिळते. याचा आकार बदामासारखा असल्यामुळे याचे नाव बदामी टाके असे पडले. बदामी टाक्याच्या बाजूनेच जो रस्ता गेलाय त्या रस्त्याने आपण थेट जाऊन पोचतो कडेलोट पॉईंटकडे. तर आपण आता कडेलोट पॉईंटकडे निघालोय. समोर जो आपल्याला दिसतोय तोच हा कडेलोट पॉईंट. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली
तेव्हा गद्दारी करणारे, फितुरी करणारे असे गुन्हेगार लोकसुद्धा असायचे. तर त्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या कडेलोट फंडचा वापर केला जायचा. तर मित्रांनो, आपण आता कडेलोट पॉईंट बघितलेला आहे आणि कडेलोट पॉईंट बघून आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तर भेटू आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.